नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। आता कालच्या ट्विस्टमध्ये आपण बघितलं की आबांनी आणि अद्वैतने ठरवलेलं असतं की सरोज सोबत अबोला धरायचा, त्यामुळे सरोजची अक्कल ठिकाणावर येईल आणि ती जे काही विचित्र पद्धतीने वागते तर तिचं वागणं हे बंद होईल। परंतु सरोजने मात्र त्याच्या विरोधात काम सुरू केलेलं असतं आणि ती कलाला अजून टॉर्चर करत असते। त्यामुळे कलानेच आता सरोजला समजावलेलं असतं की सरोज मॅडम, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वैर नाहीये, तुम्ही उगाचच माझ्यावर का रागवताय? तुम्हाला या गोष्टीची भीती आहे ना की मी तुमच्या मुलाला तुमच्यापासून हिरावून घेईल, तर असं कधीच होणार नाही। अद्वैतमध्ये आणि माझ्यामध्ये प्रेमसंबंध कधीच निर्माण होणार नाही। तुम्ही उगाच मला स्वतःचं विलन मानताय आणि मला हेट करून काहीच मिळणार नाही। आणि सरोज मॅडम, तुम्ही तर अशा अजिबात नाही आहात। तुम्ही कधीच दुसऱ्याला खड्ड्यात टाकण्याचा विचारही करू शकत नाही, परंतु सध्या तुम्ही माझ्या बाबतीत असं वागताय यामागचं कारण हे आहे की तुम्ही कोणाचं तरी ऐकताय, तुम्ही कोणाचं तरी ऐकून हे सगळे निर्णय घेताय। तुम्ही तुमच्या मनाने असं वागतच नाही आहात, कारण तुम्ही तशा नाही आहात। तुम्ही जरी बाहेरून कितीही कठोर दिसत असला तरी आतून तुमचं मन खूप साफ आहे, हे मला माहिती आहे। आणि आता तुम्ही जे काही माझ्याशी वागतात, जे काही तुम्ही माझ्याशी पंगे घेतात, ते फक्त आणि फक्त याचं त्याचं ऐकून घेताय। मला माहिती आहे की कोण व्यक्ती तुम्हाला हे सगळं करण्यासाठी भाग पाडते आणि तुम्ही त्या व्यक्तीचं काय इतकं ऐकताय हे मला खरंच कळत नाहीये। आता सरोजला तिची चूक समजलेली असते। सरोजला समजतं की अरे खरंच आहे, कला जे बोलते ते अगदी बरोबर आहे। खरं पाहिलं तर या मुलीचा मला राग येतो हे मात्र नक्की, परंतु असं काही नाही आहे की ही माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये टांग अडवते। मला वाटतंय की अद्वैतने आणि हिने कधी जवळ येऊ नये, परंतु तसंही त्या दोघांचं बरं चाललेलं नाहीये। त्यामुळे मला उगाच टेन्शन घेण्याची काय गरज आहे? आणि मी या मुलीच्या हात धुवून का मागे लागली आहे? मला काय फक्त इतकीच कामं आहेत का या मुलीच्या हात धुवून मागे लागायची? माझ्याकडे दुसरी सुद्धा काम आहे। आणि उगाचच या मुलीच्या नादी लागून मी माझं घरातलं आणि बिझनेसमधलं दोघांकडचं वर्चस्व कमी करून घेते। सरोजला आता स्वतःवरच लाज येत असते आणि मग तिला क्लिक होतं की अरे, या सगळ्या गोष्टी तर माझ्याकडनं रोहिणी करून घेतीये, म्हणजे रोहिणी मला भरवतीये, रोहिणी मला आग लावण्याचं काम करतीये आणि त्याप्रमाणे मी पेटते आणि ह्या मुलीला नको ते बोलतीये। खरं तर माझं चुकतंय आणि मला हे सगळं रोहिणी भरवते हे आता कुठं माझ्या लक्षात येतंय। रोहिणीने चावी दिल्यावर मी फिरायला सुरुवात करते आणि खऱ्या अर्थाने रोहिणीच्या इशाऱ्यावर मी नाचायला लागली आहे। रोहिणी मला बरोबर तिच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतीये। आता सरोजला या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात आणि रोहिणी कशा प्रकारे आपला उपयोग करून घेते हेही तिला समजतं। मग सरोज विचार करते की मला आता उगाचच या मुलीच्या नादी लागायचं नाहीये आणि तसाही या मुलीचा आणि माझा काही संबंध नाहीये, त्यामुळे उगाचच मी आता हिला टार्गेट करणार नाही। त्यानंतर सरोज रूममध्ये निघून जाते तर लगेचच तिथे रोहिणीही येते। रोहिणी आता सरोजचे कान भरण्यासाठीच तिथे आलेली असते आणि सरोजला ती म्हणत असते की अगं सरोज वहिनी, बघितलं ना ते कलाने काय केलं ते? अगं त्या कलाने तुझ्यामध्ये आणि तुझ्या मुलामध्ये फट पाडली आहे। एवढंच काय तर आबा तुला एक सर्वगुण संपन्न सून मानत होते, ते सुद्धा आता ते मानत नाही। आबा कधी तुझ्या शब्दाच्या पलीकडे गेले नाही की आज जे आबा तुझ्याशी बोलत सुद्धा नाहीयेत। बघ वहिनी, हे सगळं फक्त त्या आज आलेल्या मुलीमुळे झालंय। या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त ती कला जबाबदार आहे। आता सरोजला समजलेलं असतं की रोहिणी मला चांगलंच मीठ मिरची लावून सांगतीये किंवा मला भडकवण्याचा प्रयत्न करतीये। मग सरोज आता रोहिणीला खूपच बोलते आणि म्हणते की मला माहिती आहे रोहिणी, तुझा प्लॅन काय आहे, मला तुझे सगळे प्लॅन समजताय। तुला फक्त माझ्या खांद्यावर बंदूक ठेवायची आहे आणि निशाणा मात्र दुसरीकडे लावायचा आहे, परंतु मी मात्र तुला तुझ्या कुठल्याही प्रयत्नात यश मिळवू देणार नाही। मला माहिती आहे की तू कलाबद्दल मला फक्त भडकवण्यासाठी येते आणि त्यामध्ये तुझा एक खूप घाणेरडा स्वार्थ आहे, हेही माझ्या लक्षात येतोय। मला काही कळत नाही असं समजू नकोस आणि तू गोष्ट सांगितली मला म्हणून मी ती करायला जाईल असं तर आता अजिबातच होणार नाही। सरोजने आता रोहिणीला चांगलंच झापलेलं असतं, त्यामुळे रोहिणी गप्प बसते आणि रोहिणी विचार करू लागते की आता सरोज वहिनी नाही तर कोण? एक सरोज वहिनी होती जिच्या माध्यमातून मी घरातल्या काही गोष्टी कुठेही हलवू शकत होते, परंतु आता काय करू? सरोज वहिनीला तर माझा ड्रामा समजलाय। रोहिणीला आता टेन्शन आलेलं असतं। रोहिणीला या गोष्टीचं जास्त टेन्शन आलेलं असतं की सरोज वहिनी आधीच डोक्यावर बसलेली होती। आता जर सरोज वहिनी जर त्या कलाला बोलली नाही
कलाला जर तिने कंट्रोल केलं नाही तर मग ती कला आता पुन्हा माझ्या डोक्यावर बसेल आणि दोघेही मिळून माझ्या डोक्यावर नाचतील ते वेगळंच. रोहिणीचं टेन्शन आता फारच वाढलेलं असतं. तर मित्रांनो, मागच्या हप्त्यातील आपली पैठणीची विनर ठरलेली आहे अपर्णा निलेकर. सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. अपर्णा, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की कमेंट बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरा आणि आमच्याशी संपर्क करा. तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमची पैठणी मिळेल. तर मित्रांनो, या हप्त्यातील आपली भेट असणार आहे आकर्षक साडी. तर लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि सोबतच तुम्ही जी कमेंट कराल त्या कमेंटच्या शेवटी तुमचा आवडीचा रंग लिहा. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुमच्या आवडीचा रंग कमेंटमध्ये लिहिलेला असेल तरच तुम्हाला पुढची साडी भेटू शकते. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. धन्यवाद. दुसरीकडे मात्र वेगळाच मॅटर सुरू असतो. राहुल त्याच्या मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये गेलेला असतो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याचे काही जे विरुद्ध मित्र असतात ते तिथे बसलेले असतात आणि त्यांच्यामध्ये पत्त्यांचा डाव रंगतो. आता ह्या पत्त्यांच्या डावामध्ये राहुल हारलेला असतो. राहुल तब्बल 30 लाख रुपये जुगारामध्ये हरलेला असतो. त्यामुळे राहुलला आता टेन्शन आलेलं असतं की आता या मुलाचे पैसे परत करायचे तर कसे. शेवटी प्रश्न हा इज्जतीचा असतो. राहुल त्यांना म्हटलेला असतो की उगाच चढायची गरज नाही आहे आणि मी तुमचे पैसे 2 दिवसात देतो. राहुल तर असं म्हटलेला असतो, परंतु आता हे 30 लाख कसे जमा करायचे हे राहुलला काही कळत नसतं. तर राहुलचे मित्र आता राहुलला म्हणत असतात की राहुल, आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि कितीही म्हटलं तरी ते आपले विरोधक आहे. शेवटी तू चांदेकरांच्या घरातला आहे, तू कसे ना कसे पैसे मॅनेज करशीलच. राहुल त्यांना म्हणत असतो की हो, मी करतो काहीतरी. परंतु राहुलला टेन्शन आलेलं असतं की करायचं तर करायचं काय, कारण चांदेकरांच्या घरामध्ये आपली स्वतःची काय लायकी आहे हे राहुलला चांगलंच माहीत असतं. राहुल खूपच टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यातच राहुलचे ते विरोधक येतात आणि राहुलला म्हणतात की बघ, आता तुला आमचे पैसे कसे रिटर्न करायचे हे तुझं तू बघ, परंतु 2 दिवसात जर आम्हाला पैसे नाही मिळाले तर आम्ही डायरेक्टली चांदेकरांच्या घरामध्ये घुसू आणि मग तुझे जे आबासाहेब चांदेकर आहेत ना, आम्ही डायरेक्ट त्यांच्याकडून आमचे पैसे घेऊन येऊ. राहुल खूप घाबरलेला असतो. राहुल त्यांना म्हणतो की हे बघा, तुम्ही तिकडे अजिबात येणार नाही आहात. तुमचा प्रश्न माझ्यासोबत आहे ना, तुमचे पैसे मी आणून देईल. राहुलला आता खूप टेन्शन आलेलं असतं. राहुल फार टेन्शनमध्ये दिसत असतो. त्यामुळे राहुलचे मित्र राहुलला विचारतात की काय झाले राहुल, तू एवढं टेन्शनमध्ये का आहेस आणि तुझ्यासाठी काय अवघड आहे एवढे 30 लाख रुपये देणं, तू तर कसेही मॅनेज करू शकतो. शेवटी तू चांदेकरांच्या घरातला मुलगा आहेस, तू कशाला इतकं टेन्शन घेतो. मग राहुल त्यांना सांगू लागतो की अरे, तुम्ही समजता तसं काही नाही आहे. 30 लाख रुपये मॅनेज करणं मला खूप अवघड जाणार आहे. सध्या मला पेढीवरही काही फ्रॉड करता येत नाही, कारण अद्वैतचं आणि त्या सरोज काकूचं खूप बारीक लक्ष असतं या सगळ्या गोष्टीकडं. त्यामुळे मला पेढीवर सुद्धा काही फ्रॉड करता येत नाही आणि घरामध्ये तर पैशांचा विषयच नाही आहेत. आता एवढे पैसे मी मागू तर मागू कोणाकडं. आता मी जर मॉमकडे एवढे पैसे मागितलं आणि मॉमने जर मला विचारले पैसे कशाला हवे, तर मात्र मला खरं कारण सांगावंच लागेल की मी जुगारामध्ये पैसे हारलोय म्हणून. आणि जर मॉमने हे कारण ऐकलं तर मॉम मात्र मला घराबाहेर काढायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. आता मी करू तर काय करू. राहुलला खूप टेन्शन आलेलं असतं. मग त्याचे मित्र आता राहुलला सांगतात की अरे राहुल, तू उगाचच या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेतोयस. हे बघ, तू कोणाच्या घरातून आहेस, तू चांदेकरांच्या घरातून आहेस. आता चांदेकर कशासाठी नावाजले जातात, तर ते दागिन्यांसाठी नावाजले जातात. तू एक काम कर ना, तुमच्या घरात किती दागिने आहे, तुमच्या घरातल्या जेवढ्या बायका आहे त्या बायकांचे दागिने चोर. हे बघ, सोनाराच्या घरातून जर चोरी झाली तर त्याची एवढी चर्चा नाही होणार आणि तसंही समुद्रातून एक लोटाभर पाणी घेतल्याने समुद्राला काही फरक नाही पडत. त्याचप्रमाणे जर तू घरातल्या बायकांच्या दागिन्यांची चोरी केलीस तर मात्र तुला त्याचा फायदा हा होऊ शकतो की तू 30 लाख रुपये अगदी सहजपणे देऊ शकतो. आणि तू काळजी करू नकोस, जेवढं काही सोनं असेल ते तू आमच्याकडे दे, आम्ही तुला कॅश आणून देतो, आम्ही ते सोनं विकून येतो आणि तुला 30 लाख रुपये देतो. राहुलला त्यांची कल्पना आवडते. राहुल विचार करतो की तसेही मला 30 लाख रुपये कुठून मिळणार नाहीये, हाच माझ्याकडे एक वे आहे. जर मी घरातच चोरी केली, घरातच मी जर दागिने वगैरे चोरले तर चांदेकरांसाठी ही एवढी मोठी गोष्ट नाही आहे की दागिने चोरल्यामुळे ते घर अगदी डोक्यावर घेतील. त्यांच्यासाठी पुन्हा दागिने घडवणे काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे.
राहुलचा आता खूप मोठा प्रश्न सॉल्व्ह झालेला असतो, त्यामुळे राहुलने आता घरामध्ये चोरी करण्याचं ठरवलेलं असतं. परंतु राहुल विचार करतो की जर पुढे काही प्रॉब्लेम आला तर या सगळ्या गोष्टीमध्ये मी फसू शकतो, त्यामुळे मला नैनाची बाजू घ्यायला हवी, त्यामुळे मला नैनाची सोबत असायला हवी. म्हणजे जर पुढे भविष्यात काही झालं तर मला नैनावर काही गोष्टी लादून देता येईल, लोटून देता येईल आणि मी मात्र मोकळा होईल. तशी ही नैना किती लालची आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि सगळ्या घरालाही माहिती आहे. या गोष्टीचा मी वापर करू शकतो. समजा भविष्यात माझी जर चोरी पकडली गेली किंवा कोणाच्या लक्षात आलं तर मी लगेचच नैनाचं नाव घेऊन टाकेल. राहुल या पूर्ण तयारीमध्ये असतो. मग राहुल आता नैनाला प्लॅन सांगतो. नैनाला म्हणतो की नैना, हे बघ, आपल्याला एक खूप मोठा प्लॅन करायचा आहे. हे बघ, माझ्याकडे एक बिझनेस आयडिया आहे आणि ती बिझनेस आयडिया इतकी मोठी आहे ना की आपण 1 वर्षातच करोडपती होऊ शकतो. परंतु त्यासाठी तुला मला साथ द्यावी लागेल. नैना म्हणते की राहुल, अरे तू पहिल्यांदा काहीतरी कामाचा विषय काढलायस, तू पहिल्यांदा माझ्याकडं कामासाठी मदत मागतोयस आणि तेही तुला तुझा बिझनेस काढायचा आहे म्हटल्यावर मी तुझी मदत करणार नाही असं कधी होईल का? तू मला सांग फक्त तुला काय मदत हवी आहे, मी तुला मदत करेल. राहुल म्हणतो की गुड गर्ल, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती नैना. मला तुझ्याकडनं ही मदत हवी आहे की तू मला घरातले दागिने चोरायला मदत करायची. नैना म्हणते की काय काय बोलतोयस राहुल तू, आणि दागिने का चोरायचेत आपल्याला? मग राहुल सांगू लागतो की हे बघ, मला जो बिझनेस सुरू करायचा आहे त्यासाठी मला 30 लाखांची गरज आहे आणि 30 लाख रुपये मला त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचे. 30 लाख रुपये मला बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि त्या 30 लाखाचे पुढच्या महिन्यातच अगदी डबल होत आहे. परंतु तोपर्यंत मला 30 लाखांची गरज आहे. आता जर मी मॉमला सांगितलं किंवा आबांना यांना त्यांना कोणाला सांगितलं आणि त्यांच्याकडनं जर मी पैसे घेतले तर सगळे मला माहिती आहे की काय बोलणार आहे. तसंही तुला माहिती आहे की या घरामध्ये माझं कोणी ऐकत नाही आणि मला या घरामध्ये काय किंमत दिली जाते, मला काय वागणूक दिली जाते हे तुलाही माहिती आहे. सगळेजण मला हेच म्हणतील की हा काय बिझनेस करणार आहे, आपले सगळे पैसे वेस्टच करेल, याला तसाही काही बिझनेस वगैरे करता येणार नाही. मला माहिती आहे घरातले सगळेजण मला हेच म्हणतील आणि मला बिझनेससाठी ते कधीही पैसे देणार नाही, ही गोष्ट मला माहिती आहे. म्हणून नैना, या गोष्टीबद्दल मी तुला सांगितलं आणि मला या आता सगळ्या गोष्टीमध्ये तुझी मदत हवी आहे. हे बघ नैना, आपण जर एखादं चांगलं काम करत असेल, आपला हेतू जर चांगला असेल ना, तर चोरी पण काही नसते अगं. तू माझ्यासाठी एवढं करशील ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. हे बघ, मी तुला 100% सांगतो की पुढच्याच महिन्यात मी तुला एक डायमंड नेकलेस गिफ्ट करेल. बघ, मी तुला 100% गॅरंटी देतो की मी तुला डायमंड नेकलेस गिफ्ट करेल, कारण अगं प्रॉफिट पुढच्याच महिन्यामध्ये निघणार आहे. राहुलने आता अशा पद्धतीने नैनासमोर खूप फेकलेलं असतं. परंतु नैनासुद्धा खूप चालाक असते. नैना विचार करते की नाही, राहुल इतक्या लवकर बिझनेसचा प्लॅन नाही करणार आणि मला जेवढं माहिती आहे की आबांकडे किंवा अद्वैतकडे राहुलने जर बिझनेससाठी पैसे मागितले तर ते लगेचच देतील. परंतु राहुल त्यांच्याकडे नाही मागत आहे. म्हणजे असे दुसरे भरपूर वे आहेत की राहुल तिथून पैसे घेऊ शकतो. मग याला दागिनेच का चोरायचे आहेत? आता नैनाला थोडा डाऊट आलेला असतो राहुलवर. नैना विचार करते की ठीक आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, मी याच्या चोरीच्या कांडामध्ये याला साथ देईल. परंतु मी मात्र यामध्ये कुठे फसणार नाही. आता समजा उद्या जर जाऊन माझं प्रेग्नन्सीचं भांडं जर सगळ्यांसमोर फुटलं किंवा सगळ्यांना कळलं की मी प्रेग्नंट नाही आहे म्हणून, किंवा असं काहीतरी झालं की मला घरातून बाहेर जाण्याची वेळ आली आहे, तेव्हा मात्र राहुलच मला अडवू शकतो. म्हणजे त्यावेळी जर राहुलने मला अडवलं, राहुलने सांगितलं की माझ्या बायकोला कोणी घराबाहेर काढू नका, मला माझी बायको चुकली असेल तरीसुद्धा मी तिला माफ करतोय, आणि असं जर राहुल म्हटला तर त्यावेळी कदाचित माझी शिक्षा कमी होऊ शकते आणि राहुलच या सगळ्या गोष्टीतून मला वाचवू शकतो. आणि जर आता राहुलला जर कळलं की मी प्रेग्नंट नाही आहे तर सगळ्यात पहिल्यांदा राहुल मला घराबाहेर काढेल. परंतु जर मला या गोष्टीपासून वाचायचं असेल तर राहुलचा एखादा पुरावा माझ्याकडे असायला हवा. मग नैना ठरवते की मला जर या सगळ्या गोष्टीमध्ये अडकायचं नाही आहे आणि जर मला गरज लागली तर राहुलला व्हिडिओ दाखवून मला त्याला घाबरवता आलं पाहिजे. म्हणून नैना एक युक्ती करते आणि मग नैना आता राहुलचा व्हिडिओ करण्याचं ठरवते. म्हणजे राहुल जेव्हा दागिने चोरणार असतो तेव्हा त्याचा व्हिडिओ तयार करण्याचं आता नैना ठरवते. दोघांनीही आता वाटून घेतलेलं असतं. नैनाच्या रूममध्ये कला चोरी करणार असते तर सरोजच्या आणि रोहिणीच्या रूममध्ये राहुल चोरी करणार असतो. राहुल आता जेव्हा सरोजच्या रूममध्ये गेलेला असतो आणि सरोजच्या रूममधून जेव्हा तो दागिने चोरत असतो, जेव्हा रूममध्ये कोणीही नसतं, तेव्हा मुद्दाम नैनाने आता राहुलचा व्हिडिओ शूट करून घेतलेला असतो.
राहुल कशा प्रकारे दागिने चोरतोय हे सगळं काही तिने रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. परंतु याची खबर मात्र राहुलला अजिबातही नसते. राहुलला असं वाटत असतं की मूर्ख नैना आपल्याला साथ देतीये, परंतु नैनासुद्धा 420 असते आणि नैनासुद्धा आपल्याला पुढं राहुलचा उपयोग होऊ शकतो म्हणून तिने आत्ताच सगळे पुरावे जमा करून ठेवलेले असतात. जेव्हा कला रूममध्ये नसते तेव्हा कलाच्या कपाटाकडे जाऊन आता नैनाने कलाचेही दागिने चोरलेले असतात. वेगवेगळ्या वेळी हे सगळं काम करण्यात आलेलं असतं. मग नैना आणि राहुल सगळे आता दागिने एकत्र करतात आणि मग राहुल आता बॅग भरून ते दागिने घेऊन जातो. राहुलने ते दागिने आता एका मित्राच्या हातात दिलेले असतात, जो की मित्र राहुलला त्या दागिन्यांच्या बदली कॅश आणून देणार असतो. राहुलने त्या मित्राच्या ताब्यात दागिने दिलेले असतात. त्या राहुलने आणि नैनाने मिळून आता ते सर्व दागिने एकत्र केलेले असतात आणि मग त्यानंतर राहुल आता ते दागिने घेऊन घराबाहेर निघालेला असतो. राहुलच्या हातामध्ये बॅग असते आणि त्या बॅगेमध्ये हे सर्व दागिने असतात. आता जेव्हा तो दागिने घेऊन बाहेर निघालेला असतो त्याचवेळी कलाचं लक्ष राहुलकडे जातं आणि त्याच्या हातात एक बॅग आहे आणि राहुल फार घाईघाईत चाललाय हे कलाला दिसतं. त्यावेळी कलाला समजतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, हा एवढा घाईघाईत कुठे निघालाय. त्यामुळे कला त्याचा थोडासा पाठलाग करते आणि मग तिला समजतं की राहुलने एका मुलाच्या हातामध्ये ती बॅग दिली आहे आणि पुन्हा एकदा राहुल आता माघारी फिरलेला असतो. मग कलाला समजतं की कोण मुलगा होता तो आणि राहुलने कसली बॅग त्याच्याकडे दिली. आता कलाला तो एक डाऊटच असतो मनामध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सगळीकडे चर्चा होते चांदेकरांच्या घरात की चोरी झाली. सगळ्यांना कळतं की सगळ्यांचे दागिने आता गायब झालेले असतात. राहुलने त्याच्या आईचे म्हणजे रोहिणीचे दागिने सुद्धा सोडलेले नसतात, कलाचे दागिने सुद्धा सोडलेले नसतात, सरोजचे दागिने सुद्धा सोडलेले नसतात. मग चांदेकरांच्या घरामध्ये एकच भूमिका होते की दागिने चोरीला गेले. सगळेजण आता विचार करू लागतात की दागिने गेले तर गेले कुठे. सर्वजण विचार करतात की कोण चोर आला होता, कसे काय दागिने बाहेर गेले. सगळेजण त्याच गोष्टीचा विचार करत असतात. सगळेजण घाबरलेले असतात की चोराची मजल एवढी कशी काय वाढली की चांदेकरांच्या घरामध्ये एवढी सिक्युरिटी असताना सुद्धा चोर घरामध्ये शिरलाच कसा काय आणि त्याने दागिने चोरलेच कसे काय. सगळेजण आता ज्याच्या त्याच्या परीने तर्कवितर्क लावत असतात. मग त्याच वेळी कलाला एक गोष्ट जाणवते की मगाशी राहुल नक्की कुठली बॅग घेऊन गेला आणि त्या बॅगमध्ये दागिने तर नसतील ना, कारण एक एवढी नीच हरकत तर राहुलच करू शकतो, कारण राहुल दागिने चोरू शकतो. जे काही राहुलने आधी केलेलं असतं, ज्या काही राहुलने गोष्टी केलेल्या असतात त्यावरून तर राहुल दागिने चोरू शकतो, एवढा आळ तर कला त्याच्यावर घेऊ शकत असते. मग कला लगेचच राहुलला विचारते की राहुल, मगाशी तू जी बॅग घेऊन गेला ती बॅग कसली होती? ती दागिन्यांचीच बॅग होती ना आणि दागिने तूच चोरलेस ना. तेव्हा राहुल घाबरतो आणि म्हणतो की काही पण काय बोलतीयस, मी कशाला दागिने चोरू आणि मला काय गरज पडली आहे दागिने चोरायची. मग आबा कलाला विचारतात की अगं कला, तू असं का बोलतीयस. मग कला सांगू लागते की आबा, मी मगाशी जेव्हा किचनमध्ये होते तेव्हा राहुल एक बॅग घेऊन बाहेर गेला. त्या बॅगेमध्ये काहीतरी होतं. राहुल ज्या पद्धतीने ते बॅग घेऊन जात होता, ज्या पद्धतीने त्या बॅगेला प्रोटेक्ट करत होता, त्यातून एवढं कळत होतं की त्या बॅगेमध्ये काहीतरी मौल्यवान गोष्ट आहे. मग राहुलने त्यानंतर ती बॅग एका मुलाच्या हातात दिली आणि मग राहुल निघून आला. नक्कीच त्या बॅगेमध्ये दागिने होते आबा आणि मला या गोष्टीची खात्री आहे की हे राहुलनेच केलंय. आबांना कलाच्या बोलण्यावर विश्वास बसतो. आबांना समजतं की कला कधी खोटं नाही बोलणार आणि घरातले सर्वजण विचार करू लागतात की असू शकतं, म्हणजे राहुल तर चोरी करू शकतो, कारण राहुलचे आत्तापर्यंतचे आलेले अनुभव काय बरे नसतात. कारण एकही उदाहरण असं चांगलं नसतं की ज्यातून राहुलला चांगलं संबोधलं जाईल. प्रत्येक ठिकाणी राहुल हा वाईटच दिसत असतो. आतापर्यंत त्याने चांदेकरांच्या पेढीवर सुद्धा खूप वेळा फ्रॉड केलेले असतात. त्याचे जे फ्रॉड आहेत तेही बाहेर आलेले असतात आणि कशा प्रकारे राहुल फ्रॉड करण्यामध्ये माहीर आहे ही गोष्ट सगळ्यांना माहीत असते. सर्वजण आता डाऊटनेच राहुलकडे बघू लागतात आणि राहुलने चोरी केली आहे असं राहुलला म्हणत असतात. राहुल म्हणतो की नाही मी चोरी नाही केली आहे. परंतु आता सर्वजण म्हणत असतात की नाही राहुलनेच चोरी केली आहे. अद्वैतला तर खूप राग येतो आणि अद्वैत डायरेक्ट राहुलच्या कानाखाली ठेवून देतो आणि राहुलला विचारतो की राहुल, खरं सांग की चोरी कोणी केली आहे, कारण घरामध्ये एवढं नीच कोणीच वागू शकत नाही तुझ्याशिवाय
आणि मला तरी माहिती आहे, माझ्या माहितीनुसार तरी बाहेरच्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये शिरणं तर अशक्य आहे, कारण चांदेकरांची सिक्युरिटी एवढी टाईट असते, तर कोणी आतमध्ये घुसूच शकत नाही. नॉर्मली जरी एखादा माणूस आला तरीसुद्धा त्याला वेट करावं लागतं. जोपर्यंत घरातून परमिशन येत नाही तोपर्यंत बाहेरचा माणूस घरामध्ये येऊ सुद्धा शकत नाही. याचा अर्थ चोरी घरातल्याच कोणीतरी केली आहे आणि तुझ्याशिवाय हे काम दुसरं कोणीच करू शकणार नाही. राहुलला आता टेन्शन येतं. राहुल विचार करतो की आता काय करायचं. आता सगळेजण माझं नाव घेत आहे, कारण सगळ्यांना कळलंय की मी चोरी केली आणि खरं तर मी खरंच चोरी केली आहे. आता जर मला या सगळ्या गोष्टीतून वाचायचं असेल तर मला नैनाचं नाव घ्यावं लागेल. त्यामुळे राहुल सर्वांसमोर म्हणतो की चोरी मी नाही तर चोरी नैनाने केली आहे. नैना आता शॉक होते आणि नैना राहुलला म्हणते की राहुल, अरे काय बोलतोयस तू. तेव्हा राहुल म्हणतो की नैना, आता उगाचच खोटं बोलू नकोस. माहिती आहे तुला डायमंड नेकलेस घ्यायचा होता, परंतु अद्वैतने मागच्या वेळी बिल पाठवल्यामुळे तुला तो डायमंड नेकलेस घेता आला नाही आणि तुझं जे स्वप्न होतं ते तुला पूर्ण करायचं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठीच तू घरामध्ये चोरी केलीस, हे मला माहिती आहे आणि ही गोष्ट तू माझ्याशी सुद्धा डिस्कस केली होती. आता नैनाला राहुलचा खूप राग येतो. एकतर तिने राहुलला या सगळ्या गोष्टीमध्ये साथ दिलेली असते, दागिने चोरण्यामध्ये राहुलची मदत केलेली असते आणि एवढं होऊन सुद्धा राहुलने नैनालाच तोंडावर पाडलेलं असतं. त्यामुळे नैना आता खूप चिडते. नैनाला खूप राग आलेला असतो आणि मग नैना राहुलला म्हणते की राहुल, अरे तू असं बोलशील असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तू या सगळ्या गोष्टीचा माझ्यावर ब्लेम टाकतोयस. आता मी सगळ्यांना सांगते की खरी चोरी कोणी केली आहे ती, आणि तेही पुराव्यासकट. नैना आता प्रोजेक्टरवर तो व्हिडिओ लावते, ज्या व्हिडिओमध्ये सरोजच्या रूममध्ये जाऊन राहुल दागिने चोरत असतो आणि तो दागिने चोरण्याचा व्हिडिओ नैनाने आता सर्वांसमोर दाखवलेला असतो. स्वतः राहुल सुद्धा शॉक झालेला असतो की हा व्हिडिओ कसा काय नैनाने शूट केला आणि हा व्हिडिओ नैनाकडे कसा काय आला. राहुलचं आता सर्वांसमोर भांडं फुटलेलं असतं. नैना म्हणते की चोरी मी नाही तर चोरी राहुलने केली आहे. राहुलनेच घरामध्ये चोरी केली, त्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता आबा आणि अद्वैत खूपच चिडलेले असतात. रोहिणी खूप जास्त चिडलेली असते. रोहिणी चिडलेली या गोष्टीमुळे असते, राहुलने चोरी केलेली असते. एक वेळेस सरोजच्या आणि कलाच्या कपाटातून चोरी केली हे ठीक होतं, परंतु स्वतःच्या आईचं कपाट सुद्धा राहुलने सोडलं नाही, यामुळे रोहिणीला खूप चीड आलेली असते. आणि मग रोहिणी पुढे जाते आणि राहुलच्या जोरात कानाखाली ठेवून देते आणि राहुलला म्हणते की तुला लाज नाही वाटली स्वतःच्याच घरात चोरी करायला. अरे राहुल, आता तुला मला मुलगा म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते आणि तू असं कसं काय वागू शकतोस. पस्तावे येत आहेत की मी तुझ्यासारख्या मुलाला जन्म दिलाय. आता रोहिणी भयंकर चिडलेली असते आणि आबांना ती म्हणते की आबा, आता तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तर तो तुम्ही निर्णय घेऊ शकता. राहुलला आतापर्यंत खूप वेळा समजून घेतलं गेलंय, परंतु आता मात्र राहुलला समजून घेतलं जाणार नाही. अद्वैत जिकडे कंपनीचं नाव मोठं करण्यासाठी जीवाचं रान करतोय आणि इकडे हा राहुल नुसते पैसे चोरण्याच्या मागे लागलाय किंवा कुठून तरी पैसे ढापण्याच्या मागे लागलाय. आता मात्र मी याला घरामध्ये राहू देणार नाही. याला परिस्थितीची जाणीव झालीच पाहिजे. याला 30 लाख रुपये म्हणजे खेळ वाटतो ना. आता जोपर्यंत हा 30 लाख रुपये कमवून मला आणून देत नाही तोपर्यंत याला या घरामध्ये एंट्री नाही, असं आबांनी आता ठामपणे सांगितलेलं असतं आणि राहुलला आता धक्के मारून घराच्या बाहेर काढून दिलं जातं. तेव्हा नैनासुद्धा आता राहुलची मदत करत नाही, कारण नैनाला राहुलचा खूप राग आलेला असतो. राहुलने तिलाच खड्ड्यात ढकलून दिलेलं असतं, त्यामुळे नैना तर ऑलरेडी त्याच्यावर चिडलेली असते. राहुल आता घराबाहेर असतो आणि राहुललाच खूप मोठा धक्का बसलेला असतो की नैनाने हे सगळं केलंय आणि नैनाने व्हिडिओ शूट केला होता आणि तेही मला न विचारता. नैना इतकी नीच वागली माझ्यासोबत म्हणून नैनाचाच बदला घेण्याचं राहुलने ठरवलेलं असतं. तर मित्रांनो, हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला, तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.